साधारण पाहायला गेलं या राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 या वर्षीची आहे। ओके, यानंतर काही महत्वाचे अधिवेशन जसं की आपण उल्लेख करू 1885 ला स्थापना झाल्याच्या नंतर 1890 पर्यंतचा हा पहिला टप्पा कालावधी, हे सर्व महत्वपूर्ण अधिवेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक। यानंतर काही ठराविक अधिवेशनाचा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यात जर पाहायला गेलं इथे आपल्याला मूळतः म्हणजे मेन काय, ज्या व्यक्तींचं महत्वाचं कार्य असेल त्याला अनुसरून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं असेल या राष्ट्रीय सभेचं, राष्ट्रीय काँग्रेस म्हणा किंवा सभा, त्याबद्दलची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मग या राष्ट्रीय सभेविषयी काही म्हणजे पहिल्यांदा कोणी महिलांना अध्यक्षपद भूषवलेलं असेल, त्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी मराठी अध्यक्ष कोण, त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा म्हणा, किंवा स्थापना झाल्याच्या नंतर ज्या मराठी व्यक्तीने अध्यक्षपद भूषवलेलं त्या अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं, त्या व्यक्तींचं नाव, प्रमुख काही अधिवेशन ज्यात काही महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले असतील त्यास जाणून घेत असताना असहकार चळवळ, सविनय कायदेभंग ह्या घटना आपल्याला पाहायच्या आहेत चळवळीच्या माध्यमातून, तर ते कुठल्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा किंवा त्यावेळेस कुठलं अधिवेशन पार पडलं वगैरे, अशा काही महत्त्वाच्या इन्सिडेंट जे असणार आहेत ते अधिवेशन राष्ट्रीय सभेचे, राष्ट्रीय काँग्रेसचे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। तर यावरती क्वेश्चन आपल्याला विचारल्याचं दिसून येतं, मग ते जोड्या लावायच्या स्वरूपात असेल, विधानात्मक स्वरूपात, काही वेळेला मित्रांनो काही व्यक्तींच्या स्टेटमेंटला धरून त्या ठिकाणी वन लाईनर क्वेश्चन हे आपल्याला पाहायला मिळतो। म्हणूनच हा एक महत्त्वाचा टॉपिक। गुड इव्हनिंग एव्हरीवन, सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आपण स्टार्ट करतो लगेचच। येस, हळूहळू बाकीचे जॉईन होतील। आजचा आपला तिसरा सेशन एकूणच कालच्या भागात आपण काल आणि परवा 2 दिवसापासून डेमो सेशन स्टार्ट केलेले आहेत। यानंतर आजच्या भागात इतिहास या विषयाचं थोडक्यात महत्त्व, तयारी कशा प्रकारे करायला हवी, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी येणाऱ्या परीक्षेकरिता, आणि यासाठीचा आपला आजचा हा सेशन असणार आहे। स्पेशली जो सेशन म्हणजे यानंतर जी बॅच असेल किंवा आपण जे कंटिन्यू पुढे करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तर माहितीच असेल, ज्यांना म्हणजे आपल्या कामाच्या वेगळ्या वेळापत्रकातनं तुमचं जे काही टाइम टेबल शेड्यूल आहे त्यातनं तुम्हाला जो वेळ मिळत नसेल, मात्र त्या सर्वांकरिता म्हणजे गृहिणी असतील किंवा तुम्ही काही ठिकाणी जॉब करत असाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये, अथवा इतर काही महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, सकाळी कॉलेजच्या वेळामुळं त्यांना काही सेशन किंवा लेक्चर्स अटेंड करता येत नसतील, तर त्या सर्वांच्या टायमिंगनुसार म्हणूनच आपण सेशन हे संध्याकाळच्या वेळेस ठेवलेले आहेत। त्यामुळे हे डेमो सेशन देखील 7 वाजताच आणि बॅच देखील ही पुढील काळामध्ये तुम्हाला 7 वाजताच दिसेल, आणि त्यात परत एकदा तुमच्या काही फक्त लिमिटेड ऍडमिशन्स त्या ठिकाणी असणार आहेत, आणि त्या सर्वांच्या परत एकदा टायमिंगनुसार ती बॅच असणार आहे। लक्षात घ्या, 7 टाइम टेबल इथं फिक्सच आहे, मात्र आणखीन तुमचं सर्वांचा एक ग्रुप झाला आणि त्यानंतर सर्वांचं एकमत असेल तर त्यानुसार आपण टाइम ते पुन्हा एकदा त्या पद्धतीने सेट करणार आहोत। तर पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो, आणि यानंतर आपण आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण सेशनला सुरुवात करूया मित्रांनो। तर आपण स्टार्ट करूया। येस, बाकीचे हळूहळू जॉईन होतीलच मित्रांनो। तर विषय असेल, तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते विचारत चला, त्यावरती आपण चर्चा करीत राहणारच आहोत सेशनच्या या माध्यमातून। ओके, तर इतिहास या विषयाची तयारी आपल्या या परीक्षेकरिता कशा प्रकारे करायची आहे एकूणच, आणि त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक, सिलॅब, अभ्यासक्रम जो आहे त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने तो अभ्यासायला हवा यावरती आजचं महत्त्वपूर्ण सेशन असणार आहे मित्रांनो। इतिहास या विषयाची तयारी करीत असताना प्रामुख्याने जर पाहायला गेलं, आपल्याला सर्वप्रथम सुरुवातीला अगदी इतर विषयांच्या तुलनेत 2 विषय जे आहेत त्याची प्रश्नसंख्या जी आहे आयोगानं गेल्या काही वर्षांमध्ये कमी केलेली आहे। मात्र मित्रांनो एक लक्षात घ्यायचंय, प्रश्नसंख्या जरी कमी करण्यात आली असली तरी अभ्यासक्रमात मात्र कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला कमतरता भासत नाहीये। जो अभ्यासक्रम आयोगाने आखून दिलेला आहे तोच मात्र कायम म्हणजे तोच आपल्याला या ठिकाणी जशाच तसा आहे असं आपल्याला म्हणता येईल, आणि त्याच धर्तीवरती आपल्याला प्रश्नसंख्या जरी कमी असली तरी तो अभ्यासक्रम मात्र पूर्ण करणं अपेक्षित आहे। आणि त्यात सर्वात महत्त्वाचा भाग हा असेल की तिथे तुम्हाला अगदीच म्हणजे वास्ट अभ्यासक्रम असं म्हणतो आपण काही वेळेला इतिहास या विषयाचा, परंतु काही टॉपिकवरती ठराविक प्रश्न आपल्या गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये पाहायला मिळत आहेत। ओके, जर तुम्ही पीवायक्यूचा जर अभ्यास केला म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यातनं आपल्याला दिसून येतं की अनेकसे प्रश्न जे आहेत ठराविक टॉपिक वरतीच ते विचारले जात आहेत। त्यामुळे अभ्यासाची रणनीती आखत असताना किंवा या विषयाची तयारी करीत असताना काही पर्टिक्युलर टॉपिकला लक्ष करून आपण जर अभ्यासलो तर या विषयात मित्रांनो तुम्हाला अधिकचे गुण मिळवता येतील। साधारणपणे आपला टार्गेट जे आहे ते 8 प्रश्नापर्यंत असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। तेवढे प्रश्न आपले बरोबर आलेच पाहिजेत। 1 ते 2 आपण एखाद्या वेळेस स्किप केलं तरी चालेल, अथवा चुकले तरी काही हरकत नाही असं म्हणू शकतो आपण, परंतु जेमतेम सुरुवातीला 6 प्रश्न हे आपले बरोबर आलेच पाहिजेत। त्या धर्तीवरती तयारी करणं आवश्यक, आणि 1 ते 2 थोडंसं डिफिकल्ट लेवल जे आहे
थोडीशी हार्ड म्हणू आपण आणखीन, तर त्याही त्या माध्यमातून पर्यायाच्या माध्यमातून वगैरे आपण ते प्रश्न सोडवता आलेच पाहिजेत. आणि 2 प्रश्न असे असतील की तुम्हाला त्या ठिकाणी काही वेळा ते तुमच्या वाचनात नसेल, अभ्यासात नसेल, मात्र तुम्ही तो प्रश्न काही वेळेला असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज तो स्किप केला तरी चालेल. मात्र 8 प्रश्न बरोबर आले पाहिजेत, या धर्तीवरती आपली तयारी असणं आवश्यक आहे. ओके, चालेल. तर मी सेशनचं स्वरूप मेन्शन करतो आणि त्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत. त्याबरोबर कशा प्रकारे हा सेशन पुढे असणार आहे. आणि सर्वात शेवटी मित्रांनो, तुमचं काही म्हणणं असेल, प्रश्न असतील, आवर्जून विचारत चला, त्यावरती आपण चर्चा करीत राहणार आहोत. तर एकूणच जो अभ्यासक्रमाकडे सुरुवातीला येतो मी. इतिहास हा विषय अभ्यासात असताना आपल्याला त्या ठिकाणी ठराविकपणे अभ्यासक्रम मेन्शन करून दिलेला आहे. अगदी सेशनचं स्वरूप सांगून पुढे जाऊया आपण. तर म्हणजे मॉडर्न हिस्ट्री आपल्याला अभ्यासायचं आहे, त्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला काय काय अभ्यासावं लागणार आहे, ह्या सर्वांचा लेखाजोखा आपण आजच्या सेशनमध्ये मांडणार आहोत. यानंतर मित्रांनो, पीवायक्यूचं किती महत्व असणार आहे, त्यानंतर संदर्भ साहित्य या ठिकाणी कोणतं आपल्याला अभ्यासावं लागेल जेणेकरून या विषयात आपल्याला अधिकचे प्रश्न सोडवता येतील परीक्षेमध्ये, तसेच सराव प्रश्नांचाही त्यामध्ये समावेश असणार आहे. ओके, आणि एकूणच या जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे त्यावरती आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर एक महत्वाचा विषय आणि या विषयामध्ये आणि आणखीन एक सर्वात भाग महत्वाचा आणखीन काय असेल, इतर विषयांच्या तुलनेमध्ये या विषयाच्या बाबतीत जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, मागच्या 5 ते 6 वर्षातील प्रश्नपत्रिकेचा जरी तुम्ही अभ्यास केलात, कशा कोणत्या धर्तीवरती हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कुठल्या टॉपिकला अनन्यसाधारण महत्व आयोगानं दिलेलं आहे, तेवढं जरी बारकाईने हेरलात आणि ते टॉपिक जरी अभ्यासलात, तरी तुम्हाला मित्रांनो या विषयात म्हणजे कन्फर्म असे प्रश्न सोडवता येतील आणि तेवढे गुण तुम्हाला मिळवता येतील, हे लक्षात घ्या. ओके, तो त्यामुळे हा विषय आपल्याला आता अत्यंत सोपा झालाय अलीकडच्या काळात, असं म्हणायला हरकत नाहीये, हे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातच मी केलेली आहे भारताचा इतिहास. मात्र भारताचा इतिहास, परंतु या ठिकाणी अगदी सोपं म्हणायला काही हरकत नाहीये. मी इथं आणखीन एक मेन्शन करेल तुम्हाला, आधुनिक भारताचा इतिहास. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा विषय अभ्यासत असताना मी इथं सुरुवातीला वर्णन करेन असं की भारताचा इतिहास म्हटलं की आपल्याला 3 टप्पे त्या ठिकाणी आखावे लागतील. त्यामध्ये सर्वप्रथम प्राचीन भारताचा इतिहास, ओके, त्यानंतर नेक्स्ट वन असेल मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरा टप्पा आधुनिक भारताचा इतिहास. ओके, इथे लक्षात घ्या, आपल्याला इतिहास हा विषय अभ्यासत असताना आयोगानं सरळ सरळ 2 पार्ट इथे कट करून टाकले असल्यामुळे अगदी सोपं आणि जो इंटरेस्टिंग भाग आहे तोच आपल्या अभ्यासक्रमाला असल्यामुळे तो अभ्यासत असताना अजिबात रटाळ किंवा बोरिंग तुम्हाला वाटणार नाही. एरवी इतिहास म्हटलं की अरे थोडंसं काय जुन्या गोष्टी असतात आणि त्यातल्या त्यात अगदीच बोरिंग असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला आपल्याला म्हणजे जर पहिल्यांदा आपण पाहिलं म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास जर असेल तर तो थोडासा रटाळ वाटतो. मध्ययुगीन भारताचा जर इतिहास म्हटलं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं तेवढं इंटरेस्टिंग भाग आहे. त्यानंतर मात्र आपल्याला दिसून येतं की पुढील भाग जो असेल म्हणजे बाकीचा, तोही मात्र बोरिंग आहे. परंतु बाकीचा इतिहास म्हणजे आता आधुनिक भारताच्या इतिहासाकडे येतो जो आपल्या अभ्यासक्रमाला आहे, तिथे मात्र ब्रिटिशांपासून भारताला मिळालेले स्वातंत्र्य, ब्रिटिशांविरुद्ध भारताने केलेला संघर्ष जो पार्ट आहे तो आपल्या अभ्यासक्रमाला आहे. आणि तो अभ्यासात असताना आपल्याला एक एक घटना आपण अभ्यासल्याच्या नंतर तो इंटरेस्टेड भाग बनत जातो आणि त्यानंतर आपण अभ्यास करताना कधीच तो रटाळ वगैरे आपल्याला वाटणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, तर तसंच मित्रांनो मी सुरुवात करतोय त्याआधी थोडंसं बॅच बद्दल सांगून देतो की सोमवारपासून रेग्युलर बॅच स्टार्ट असेल. सोमवारपासून आपले लेक्चर याच वेळेस ठीक संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत आणि जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांना या बॅचसाठी जॉईन करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 26% या 26 जानेवारीच्या निमित्त म्हणून आपण थोडक्यात 26% ऑफ देखील असणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला जो संपर्क क्रमांक दिलेला आहे सुरुवातीला मी इकडे येतो म्हणजे मोबाईल नंबर, यावरती तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो आणि त्यानंतर या बॅच बद्दलही जाणून घेऊ शकता. मात्र 1-2 दिवसामध्ये ऍडमिशन करणं आवश्यक आहे. थोडंसं बॅच संदर्भात इथे अनाउन्समेंट म्हणू आपण आणि सर्वांनीच नक्की तुम्ही डेमोन्स्ट्रेशन कसे वाटतात ते देखील पहा आणि बॅच लगेच जॉईन करू शकता जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील. ठीक आहे, चलो. तर आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये साधारणपणे ज्यात आपण डिवायडेशन केलेलं आहे प्राचीन आणि मध्ययुगीन आपल्याला नाहीच आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. मग आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला काय इंटरेस्टिंग भाग जो म्हणू आपण की ब्रिटिशांचं भारतातील आगमन, तिथपासून भारताला मिळालेले स्वातंत्र्य इथपर्यंत आपल्याला अभ्यासाचं आहे. याच दरम्यान इथे मित्रांनो परत आपण 3 टप्पे पाडलेले आहेत, त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. तर थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना त्यात मग डिवायडेशन कशा प्रकारे केलेलं आहे, त्यावरती आयोगाच्या वतीने जे 10 प्रश्न विचारले जातात त्याकरिता आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे
हे आपण सुरुवातीला इथे जाणून घेऊया. अभ्यासक्रमाच्या बाबतीत थोडंसं मेन्शन केलेलं आहे. यानंतर या आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला काय काय अभ्यासाचं यावरती आपला हा सेशन असणार आहे. तर त्यामध्ये जे डिवायडेशन केलेलं आहे म्हणजे पहा, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक म्हणजेच काय तर अलीकडच्या काळातील घडलेल्या घटना, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला मॉडर्न हिस्ट्री किंवा आधुनिक भारताचा इतिहास असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला म्हणजे 3 टप्पे जे आपण पाडलेले आहेत त्यानुसार आपल्याला अभ्यास करावायचा आणि त्यामध्ये आपण सर्वांच्या विषयीची माहिती इथे घेणार आहोत. ठीक आहे, चलो तर पहा, डिवायडेशन जे केलेलं आहे यामध्ये जसं की प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास असं 3 टप्पे पाडले. त्यात प्राचीन मध्ययुगीन कट झाला असं म्हणू आपण, तेव्हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये. अभ्यासक्रमाला काय आहे, मग आधुनिक भारताचा इतिहास, मग त्यात परत 3 टप्पे यात सोप्या पद्धतीने केले आहेत आणि या पद्धतीनं आपण पूर्ण तो सिलेबस अभ्यासक्रम म्हणजे पूर्ण करणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यात सर्वप्रथम आधुनिक भारताचा इतिहास. ओके, यात काय काय असणार आहे ते सविस्तर आपण इथे अभ्यास म्हणजे पाहणार आहोत. कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आयोगाच्या वतीने विचारले जातात तेच त्यालाच धरून आपण इथे काही घटक इथे मेन्शन एक्सप्लेन करणार आहोत शॉर्टमध्ये. त्यानंतर असेल मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय आपल्याला अभ्यासाचं आहे हे देखील पुढे असणारच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात थोडंसं आणखीन डिवायडेशन आपण केलेलं आहे. अगदी सरसकट महाराष्ट्राच्या इतिहासात समाजसुधारकाचा समावेश न करता महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक या ठिकाणी आपण थर्ड पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन दिसून येतं. यावरती जर पाहिलं तुम्हाला 2-3 प्रश्न समाजसुधारकावरती दिसत आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न दिसत आहेत, 2 प्रश्न असं म्हणून आपण ते 5 तरी प्रश्न आपल्याला या 2 घटकांवरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 5 आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, असं ठराविक नाहीये 5 याच्यावरतीच किंवा 5 याच्यावरतीच असं, परंतु काही वेळेला तुम्हाला क्वचितच क्वेश्चन समाजसुधारकावरती पण दिसेल 1 किंवा 2, एकच, अथवा इथे 2 किंवा 3 किंवा 2च, मग इथे अधिकचे किंवा इथे कमी इथे जास्त, हे असं ते असणार आहे. परंतु जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे त्यानुसार आपल्याला रचना त्या पद्धतीनं म्हणजे टॉपिक्स हे अभ्यासाचे ते लक्षात घ्या. ओके, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. एव्हा आता आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक यानुसार आपल्याला पूर्ण या विषयाची तयारी करून घ्यायची आहे. आणि त्यात डिवायडेशन मी तुम्हाला आधीच केलेलं आहे, पुन्हा एकदा इथे मेन्शन करतो मित्रांनो. आपलं टार्गेट काय असणार आहे, 10 पैकी 8. ओके, 10 पैकी 8 प्रश्न आपले बरोबर आलेच पाहिजेत या धर्तीवरती आपली नोट्सची मांडणी असणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला हे गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत जे मेरिट करिता महत्वाचे ठरणार आहेत, हे लक्षात घ्या. यामध्ये देखील 6 प्रश्न तुम्ही सहज अभ्यास झाल्याच्या नंतर सहज सोडू शकता. इथे शब्द व्यवस्थित ऐका, अभ्यास झाल्याच्या नंतर असं म्हणतोय, अभ्यास असं वर करणे नाहीये. जो ज्याप्रमाणे मेन्शन केलं गेलं असेल किंवा गाईड केलं असेल त्यानुसारच तो प्रॉपर होणं आवश्यक, त्यानंतर तुम्ही सहज सोडू शकता. ओके, हे 6 प्रश्न प्लस 2 थोडीशी डिफिकल्टी लेवल म्हणून ऍव्हरेज आपण की त्यामध्ये थोडंसं तुम्हाला डोक्याला थोडंसं त्रासदायक क्वेश्चन असू शकतात, असे थोडेसे असे म्हणेन, परंतु पर्याय पाहिल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे उत्तर तिथे शोधू शकता तुम्ही. व्यवस्थित गडबडायचं नाही, व्यवस्थित क्वेश्चन वाचायचे, पर्याय वाचायचे, लगेच थोडा विचार केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील मिळून जातील. असे 2 क्वेश्चन जे आपलं टार्गेट असणार आहे. उर्वरित 2 जे क्वेश्चन असतील मित्रांनो हे मात्र तुमचे अनुत्तरित असले तरी चालतील. कारण पहा, प्रश्नांचं स्वरूप मी अगदी सुरुवातीलाच मेन्शन करतोय, शेवटी आपण जाता जाता त्याच्यावरती चर्चा करूच. इथे लक्षात येणं गरजेचं आहे हे टॉपिक अभ्यासत असताना. यामध्ये 2 प्रश्नांबद्दल जर बोलायचं झाल्यास इथे तुम्हाला काही भाग असा असेल की कुठल्याही संदर्भ साहित्यात नसेल किंवा ते एकदमच रॅन्डमली काही व्यक्तींची नावे वगैरे इतिहासातील असं काही विचारलं जातं, जे प्रमुख भाग अभ्यासून झाल्याच्या नंतर तो भाग कुठला तरी राहून जातो. त्यावरती 2 प्रश्न म्हणू आपले. त्यामुळे 10 पैकी 10 असं अगदीच म्हणजे अतिशयोक्ती न म्हणता मी 8ला जास्त महत्व देईन. 8 तर प्रश्न आपले आलेच पाहिजेत. 2 मात्र एखाद्या वेळेस तुम्ही स्किप करू शकता, अदरवाईज तुम्हाला जर सोडवायचेच असतील तर चुकले असे ग्राह्य धरून तर त्या ठिकाणी तुम्ही थोडीशी रिस्क घ्यायला काय हरकत नाहीये, परंतु स्किप केलेलं केव्हाही बेटर असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला या विषयाची तयारी आपली असणं गरजेचं. मग मित्रांनो आपण आता एक टप्प्याने पाहूया. तर आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला काय काय अभ्यासावं लागणार आहे या विषयाची तयारी करीत असताना सर्वप्रथम मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, आधुनिक भारताचा इतिहास हा आपण यामध्ये परीक्षेला जे टॉपिक अभ्यासाचे आहेत त्यावरती थोडंसं भर देऊया. आजच्या भागाचा तो एक महत्वाचा म्हणजे महत्वपूर्ण तो त्याची तयारी करीत असताना तो एक महत्वाचा भाग असणार आहे. ठीक आहे, चालेल. तर सुरुवातीला यस आपण पार्ट त्याचं म्हणजे असं डिवायडेशन केलेलंच आहे. आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये सुरुवात करीत असताना मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे ब्रिटिशांचं भारतात आगमन. ब्रिटिशांचं भारतात आगमन ज्यावेळेस 1600ला म्हणजे आपण पाहतो इतिहासाबद्दल थोडंफार तुम्ही तर अभ्यासलेला असणार, तर अगदी शाळेत वगैरे आपण पाठ्यपुस्तके वगैरे अभ्यासल्याच्या नंतर त्यामध्ये 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्यानंतर ब्रिटिश खऱ्या अर्थाने भारतात येत आहेत व्यापाराच्या दृष्टिकोनातून. मात्र त्या ठिकाणी इथल्या परिस्थिती जाणून घेतल्याच्या नंतर त्यांच्या ध्यानात येतं की इथे कुठल्याही प्रकारचा म्हणजे
प्रशासकीय म्हणजे राज्यकारभार करण्याचे कोणालाही या ठिकाणी म्हणजे इथं सोयीसुतक नाही आणि त्यामुळे इथं आपण राज्य करण्याची आपल्याला एक चांगली संधी आहे. अशा पद्धतीनं ते ठरवून त्यानंतर पुढील भाग जो आहे तो इथे आपल्या भारतामध्ये राज्यकारभार करीत असल्याचं दिसून येतं. म्हणजे 1600 पासून जरी त्यांचा म्हणजे थोडा चंचू प्रवेश म्हणून आपण हळूहळू होत असला तरी आपल्याला खऱ्या अर्थाने 1757च्या पुढं ब्रिटिश भारतात राज्यकारभाराची धोरणे विस्तारल्याचं दिसून येतं. ओके, म्हणजे 1757 ते 1947 जवळपास 200 वर्षाचा हा कालावधी आहे ज्यात त्यांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे. प्रशासकीय राज्यकारभार असं म्हणून आपण थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला बक्सार आणि काही टॉपिक आहेत इतिहासामधले की म्हणजे बक्सारची लढाई असेल, त्यानंतर प्लासीची लढाई, या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिश मुंबई बंदराच्या नंतर बंगालकडे आपला मोर्चा वळून एकंदरीत सर्व जो भाग आहे भारताचा आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करतायत. तो कालावधी आपल्याला 1757च्या पुढं दिसून येतो, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके, ब्रिटिशांचं भारतातील आगमन, सुरुवातीचे काही लढाया छोटे मोठे किंवा जे त्यांचे प्रतिस्पर्धी युरोपामध्ये जे होते त्यांच्याशी संघर्ष त्यांना करावा लागला होता, त्यांना बाजूला सारून जी कारभार आपल्या हाती घेत आहेत तिथून स्टार्ट होतं, इथून आपल्याला तो अभ्यासायचा आहे. ओके, मग त्यामध्ये काय काय असणार आहे तो आपण अभ्यासक्रम ज्यावेळेस म्हणजे बॅचेस स्टार्ट होतील, लेक्चरला स्टार्ट होईल तिथे आपण ते डिटेल अभ्यासणार आहोत. त्यानंतर मग सुरुवातीला म्हणजे प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल हा एक महत्वाचा भाग असणार आहे. ज्यावेळेस 1757च्या पुढं जे रॉबर्ट क्लाइव्ह पासून आपल्याला त्या ठिकाणी गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल पुढे अभ्यासाचे आहेत. मग वॉरिंग हेस्टिंग असेल, कॉर्नवॉलिस असतील, त्यानंतर विल्यम बेंटिक, अशा पद्धतीने अनेकशे गव्हर्नर जनरल जोपर्यंत 1857चा उठाव पार पडत नाही तिथपर्यंत आपल्याला दिसून येतं. आणि या गव्हर्नर जनरलचा अभ्यास करायचा म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या, यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्वाच्या घटना हे लक्षात घेणं आवश्यक आहे. काही सुधारणा पण असतील, त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. शैक्षणिक सुधारणा पण आपल्याला दिसून येतात. कोणाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या काही शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या असतील, महत्वाचे निर्णय घेतले असतील त्यांनी, किंवा काही कायदे पारित करण्यात आलेले असतील ठराविकपणे, त्यावरती प्रश्न आपल्याला आयोगाच्या वतीने विचारल्याचं दिसून येतं. तो भाग आपल्याला या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. क्लिअर, हे दोन भाग. यानंतर पुढे मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हे आपल्याला अभ्यासायचं आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे सर्वप्रथम आपल्याला दिसून येतात काही व्यक्तींच्या माध्यमातून हे आपल्याला अभ्यासायचं, हे लक्षात घ्या. त्यात सर्वप्रथम राजाराम मोहन राय असतील, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आहेत, रामकृष्ण परमहंस, त्यानंतर मित्रांनो थिओसॉफिकल सोसायटी आहे. या माध्यमातून आपल्याला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा आढावा घ्यायचा आहे. म्हणजे व्यक्तींच्या माध्यमातून काही ठिकाणी संस्था असतील, मुस्लिम धर्मातील सुधारणा पण आहेत पुढं, त्यात व्यक्तींनी केलेले कार्य, स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय याविषयीची माहिती परीक्षेमध्ये विचारली जाते. त्याचा अभ्यास आपल्याला या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये करायचा आहे. नेक्स्ट वन असेल शैक्षणिक सुधारणा. ओके, शैक्षणिक सुधारणा यामध्ये भारतामध्ये शिक्षणाचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. त्यानंतर त्यानंतर म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने अनेक शैक्षणिक संस्था स्थापन झाल्याचं दिसून येतं. त्यातनं काही कायदे देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा एक महत्वाचा भाग असणार आहे. शैक्षणिक सुधारणा हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, त्याआधी पुढील टॉपिक पाहण्याच्या आधी मी इथं आणखी एक उल्लेख करेन. आधुनिक भारताच्या इतिहासात वृत्तपत्रांचं कार्य, ओके, हे एक महत्वाचं असेल. वृत्तपत्रांचं कार्य यावरती मित्रांनो थोडस म्हणजे पुढे आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात देखील. परंतु इथेही उल्लेख करेन मी, वृत्तपत्रांच्या संबंधीच्या कार्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात साधारणपणे अभ्यासत असताना आपल्याला अलीकडच्या काळात प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येत आहेत. इथे मात्र आपल्याला दोन्ही प्रकारे याची माहिती घ्यायची आहे. वृत्तपत्रांचं कार्य जाणून घेत असताना आधुनिक भारताच्या इतिहासात सुरुवातीच्या काळातील वृत्तपत्र त्याबद्दलची माहिती आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जाणून घेत असताना तिथे आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. ओके, यात हे एक आपल्याला ऍड करणं आवश्यक आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, शैक्षणिक सुधारणा आणि वृत्तपत्रांचं कार्य, महत्वाचा भाग तो असणार आहे. यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे मित्रांनो, यानंतरचा जो टॉपिक असणार आहे 1857चा उठाव. यावरती आयोगाच्या वतीने हमखास प्रश्न हे विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यात आपल्याला 2 टप्प्यामध्ये याचे आपला अभ्यास करणं आवश्यक आहे. 2 टप्प्यात म्हणजेच 1857चा उठाव जो आहे हे अभ्यासत असताना याचे 2 टप्पे, त्यात पार्ट 1 पार्ट 2 आणि त्यातही फरक 1 आणि 2 असं डिवायडेशन आपल्याला करावायचं आहे. पहिला पार्ट म्हणजे 1857चा उठाव, ज्यात उत्तर भारतातील प्रामुख्याने जो उठाव झाला होता त्याची माहिती आपल्याला घेणं आवश्यक. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातूनही त्या ठिकाणी ज्यावेळेस 1857चा उठाव झाला होता त्यावेळेस महाराष्ट्रातून काही प्रमुख ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं हे आपण महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना तिथे पाहणार आहोत. त्यामुळे दुसरा टप्पा असेल. इथे मात्र यात माहिती घेत असताना इथे आपल्याला 2 टप्पे, आपल्याला 2 पार्ट डिवायडेशन करायचं आहे. लक्षात घ्या, पहिला आणि दुसरा. फर्स्ट मी याचाच उल्लेख करेन 1857च्या
उठाव 1857चा उठाव ज्यावेळेस उत्तर भारतात प्रामुख्याने ज्या ठिकाणावरनं उठाव ज्यांनी केला होता तो उठाव दडपण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न ब्रिटिशांनी केलेलाच आहे. यशस्वीरित्या तो उठाव दडपून टाकलेला होता. परंतु या उठावाच्या वेळेस काही प्रमुख भागातून उठावाचं नेतृत्व केलेल्या विषयीची माहिती त्याच दरम्यान काही लोकांचे स्टेटमेंट वगैरे आलेले आहेत ब्रिटिशांच्या वतीने असतील भारतीय व्यक्तींचे हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याला आपण पार्ट 1 मध्ये पूर्ण करायचं आहे. सेकंड असेल पार्ट 2 जो आपल्याला मित्रांनो पहिल्यांदा अभ्यासायचा आहे. लक्षात घ्या सेकंड पार्ट असं नाव दिलेलं आहे मात्र हा 1857 ते मी थोडंसं मागे जातोय लक्षात घ्या 1770 ओके 1770 किंवा 80 पर्यंत म्हणा 1770-80 या दरम्यानचा आपल्याला 1857च्या उठावाचा थोडक्यात पार्श्वभूमीच्या आधारावरती अभ्यास करावायचा आहे. मग आधीचा कसा तर पहा 57चा उठाव म्हणजे काय आणि उठाव म्हणजेच काय नेमका तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारताचे लोक होते तर थोडक्यात भारतीय व्यक्तींचे जे अधिकार ब्रिटिशांनी काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता जो अधिकार ब्रिटिशांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना विरोध केला होता तोच उठाव त्यालाच आपण उठाव असं म्हणतो. तर सुरुवात त्याची आपल्याला पश्चिम बंगाल मधून संन्यासाचं बंड जे आहे तिथपासून आपल्याला दिसून येतं. ते 1770-80च्या दशकात आपण तो पाहतो. त्यानंतर मित्रांनो मग महाराष्ट्रात असेल किंवा अनेक भारताच्या काही भागामध्ये विविध ठिकाणी ज्या लोकांना त्यांच्याकडे जे गड किल्ले असतील महाराष्ट्रात जर पाहायला गेलं त्यांच्या संरक्षणार्थ काही व्यक्तींकडे काही अधिकार सोपवले गेलेले होते ते अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता आणि त्यामुळेच ते उठाव करून उठलेले होते म्हणून आपण पेटून उठले होते आणि 1770-80 पासून ते 1857 पर्यंत त्याचा पूर्व इतिहास म्हणून आपण 1857च्या उठावाचा तो आपल्याला इथे अभ्यासणं आवश्यक आहे. त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके तो एक भाग असेल जो दुसरा भाग म्हणून आपण मात्र तो पहिल्या टप्प्यात अभ्यासायचा आहे आणि पहिला भाग जो असणार आहे 1857चा उठाव म्हणजे तो महत्वपूर्ण उठावाच्या वेळेसचा ऍक्च्युअली त्यावेळेस ज्या भागात उत्तर भारतातून उठाव करण्यात आला होता तो एक भाग महत्वाचा असेल. आलं लक्षात. या पद्धतीने याची माहिती घ्यायची. यावरती तुम्ही जर पाहिले क्वेश्चन्स तुम्हाला आवर्जून एक प्रश्न विचारलेला दिसून येतोय मित्रांनो. काही वेळेला 1857चा उठाव उत्तर भारतातून त्याचबरोबर महाराष्ट्रातूनही उठावाबद्दल असे दोन्ही प्रश्न काही वेळेला पाहायला मिळतात. त्यामुळे आवर्जून यावर हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा आहे. एक प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच हे लक्षात घ्या. यानंतर मित्रांनो 1857च्या नंतरचे व्हॉइसरॉय यात प्रामुख्याने जर पाहायला गेलं जे गव्हर्नर जनरल होते त्याचं स्वरूप बदललं गेलं असं म्हणू आपण आणि 1857चा उठाव झाल्याच्या नंतर गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे आलं आणि मग लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले व्हॉइसरॉय असतात. तिथपासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापर्यंतचे महत्वाचे व्हॉइसरॉय त्यांच्या कारकिर्दीतल्या घडलेल्या घटना हे आपल्याला अभ्यासायचे. त्यातल्या त्यात साधारणपणे 1857 ते 1905 हा पहिला टप्पा असेल. यातल्या महत्वपूर्ण व्हॉइसरॉयचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1857 ते 1905 हा एक महत्वाचा असेल. यावरती आपल्याला 70% अधिकचे क्वेश्चन विचारले असल्याचं दिसून येतं. 70% भाग म्हणून आपण हे जास्त लक्ष बरोबर करायचं आहे आणि उर्वरित 30% जो असणार आहे तो 1905 ते 1947च्या भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या व्हॉइसरॉयवरती असं म्हणू आपण. तो 30% असं कन्सिडर करू शकता तुम्ही कारण त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काहीच महत्वाच्या घटना आहेत तिथे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. ते कोणते असतील ते आपण अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना नोट करणार आहोत. या पद्धतीनं हे व्यवस्थितरित्या आपल्याला कव्हर करायचं आहे. यानंतर मित्रांनो राष्ट्रीय सभेची स्थापना हा एक महत्वाचा भाग. येस मित्रांनो अलीकडचा जर ग्रुप सी चा जर पेपर पाहिला तुम्ही तर तुम्हाला त्यात दिसून येतं की 1857च्या उठावावरती प्रश्न सरळ अगदी सोपा प्रश्न विचारला गेला होता ज्यात आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होते 1885 आणि त्यानंतरचे काही महत्वाचे प्लेस ठिकाण आणि त्यानंतर त्या ठिकाणी भूषवलेलं अध्यक्षपद कोणी यावरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. साधारण पाहायला गेलं या राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 या वर्षीची आहे. ओके मग पहिल्या अधिवेशन मुंबई वगैरे आपण अभ्यासतो पहिले अध्यक्ष कोण हे सोपा भाग झाला. मात्र यानंतर काही महत्वाचे अधिवेशन जसं की आपण उल्लेख करू 1885 ला स्थापना झाल्याच्या नंतर 1890 पर्यंतचा हा पहिला टप्पा कालावधी हे सर्व महत्वपूर्ण अधिवेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक. यानंतर काही ठराविक अधिवेशनाचा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यात जर पाहायला गेलं इथे आपल्याला मूळतः म्हणजे मेन काय ज्या व्यक्तींचं महत्वाचं कार्य असेल त्याला अनुसरून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं असेल या राष्ट्रीय सभेचं राष्ट्रीय काँग्रेस म्हणा किंवा सभा त्याबद्दलची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग या राष्ट्रीय सभेविषयी काही म्हणजे पहिल्यांदा कोणी महिलांना अध्यक्षपद भूषवलेलं असेल त्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी मराठी अध्यक्ष कोण त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा म्हणा किंवा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळेस त्या अधिवेशन कोणत्या ठिकाणी स्थापना झाल्याच्या नंतर ज्या मराठी व्यक्तीने अध्यक्षपद भूषवलं त्या अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं त्या व्यक्तींचं नाव
प्रमुख काही अधिवेशन आहे ज्यात काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले असतील. मग पुढे आपल्याला इतिहास जाणून घेत असताना असहकार चळवळ, सविनय कायदेभंग ह्या घटना आपल्याला पाहायच्या आहेत चळवळीच्या माध्यमातून, तर ते कुठल्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा किंवा त्यावेळेस कुठं अधिवेशन पार पडलं वगैरे अशा काही महत्वाच्या इन्सिडेंट जे असणार आहेत ते अधिवेशन राष्ट्रीय सभेचे, राष्ट्रीय काँग्रेसचे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आणि यावरती क्वेश्चन आपल्याला विचारल्याचं दिसून येतं. मग ते जोड्या लावायच्या स्वरूपात असेल, विधानात्मक स्वरूपात, काही वेळेला मित्रांनो काही व्यक्तींच्या स्टेटमेंटला धरून त्या ठिकाणी वन लाईनर क्वेश्चन हे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच हा एक महत्वाचा टॉपिक पुढील असेल, राष्ट्रीय सभेची स्थापना. पुढं मग नेक्स्ट वन या ठिकाणी आपण कालखंडाच्या माध्यमातून मेन्शन केलेला आहे. मवाळ कालखंड त्यापैकी फर्स्ट असेल आणि ज्याचा कालावधी जो आहे म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून 1885 ते 1905 साधारणपणे आपण हा कालावधी मवाळ कालखंड, त्यात प्रामुख्याने मवाळ नेते जे होते सुरुवातीला दादाभाई नौरोजी असतील, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याच्या माध्यमातून मवाळ गटाचा कालखंड आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. या कालावधीतल्या घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. यानंतर जहाल कालखंड, ज्याला अख्खा एका व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे टिळक युग, ज्यात मग महत्वाचे व्यक्ती म्हणजे लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, ओके, लाल बाल पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल म्हणून या तिघांना ओळखलं जातं लाल बाल पाल या नावानं. तर 1905 ते 1920 या कालावधीत आपल्याला हा कालखंड म्हणजे या काळातल्या घडामोडी या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि मग सर्वात शेवटी गांधी युग, ज्यावेळेस गांधीजींचं जे आफ्रिकेतून भारतात आगमन होतं 1915 आणि त्यानंतर ते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभागी हळूहळूपणे सुरू करतायत आणि त्यानंतर 1917 पासून मग सुरुवातीला असेल चंपारण्य सत्याग्रह, मग खेडा सत्याग्रह, कामगार चळवळ आणि त्यानंतर कामगारांविरुद्धचा लढा आणि त्यानंतर मग 1920 असहकार चळवळीच्या माध्यमातून आपल्याला गांधीजी कार्यरत असल्याचं दिसून येत आहेत. तर टिळकांचं निधन होतं 1920 मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने नावारूपास आल्याच्या नंतर गांधीजींचं कार्य सुरू होतं 1920च्या पुढं आणि भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंत. ठीक आहे, 1947 इथपर्यंत आपल्याला गांधी युगाच्या दरम्यान घडलेल्या घटना, महात्मा गांधीजींना अनुसरून त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांच्या व्यक्तींच्या विषयीची माहिती तसेच इतरही काही घडामोडी आपल्याला व्यक्तींच्या माध्यमातून या कालावधीमध्ये डायरेक्ट मी कालावधी मेन्शन केलेला आहे आता 20 ते 47 1920 ते 47 या दरम्यानच्या घडामोडी आपल्याला इतिहासामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात परत क्रांतिकारी चळवळ हा एक महत्वाचा भाग असेल. ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचं क्रांतिकारी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास 1905च्या पुढं खरं तर बंगालची फाळणी आपल्याला माहिती आहे 1905 हा कालावधी. इथून पुढं खऱ्या अर्थाने क्रांतिकारी चळवळ उदयास येते आणि त्यानंतर ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं अपेक्षित आहे. यामुळे एक तरुण गट त्या ठिकाणी शस्त्र हाती घेऊन ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करताना दिसून येतो आणि तिथे मात्र आपल्याला मग चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, राजगुरू, सुखदेव त्यांच्याही आधी आपल्याला श्यामजी कृष्ण वर्मा असतील, त्यानंतर आपल्याला सावरकर, वीर सावरकर यांच्याविषयी सर्वांच्या विषयीची माहिती या ठिकाणी क्रांतिकारी चळवळमध्ये घ्यायची आहे. ओके, हा एक महत्वाचा भाग क्रांतिकारी चळवळ आपल्याला अभ्यासत असताना. यानंतर मग शेवटच्या टप्प्याकडे 1942 छोडो भारत चळवळ, त्या दरम्यानच्या घडामोडी आणि सर्वात शेवटी मित्रांनो स्वातंत्र्य प्राप्ती, भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्याच्या अलीकडच्या घटना, स्वातंत्र्य मिळत असताना आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. फॉर एक्झाम्पल काही संस्थानांचे विलिनीकरण वगैरे असेल त्या संदर्भाची माहिती आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. तर मित्रांनो हा एक पहिला टप्पा झाला असं म्हणू आपण, आधुनिक भारताचा इतिहास. ओके, पहिला भाग आपला कंप्लीट झाला. थोडक्यात या पद्धतीने या विषयाची तयारी करीत असताना काही महत्वाचे मुद्दे इथे मांडलेले आहेत, त्या माध्यमातून आपल्याला तो अभ्यासक्रम पूर्ण करावायचा आहे. म्हणजे एवढंच आहे का, तर नाही. या दरम्यान मात्र आपल्याला प्रत्येक बाबीत त्या ठिकाणी घडलेल्या घटना, व्यक्तींनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचं कार्य, संस्थेचं कार्य असेल, काही महत्वाचे कायदे असतील, ब्रिटिशांची ध्येय धोरणे असतील, कामगारांच्या विषयीचा लढा असेल, शेतकऱ्यांचं कार्य, या सर्व घटना आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यासायच्या आहेत. ओके, 1757 ते 1947च्या दरम्यान आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बाबतीत हा एक पहिला आणि महत्वाचा टप्पा आपण इथे पार केलेला आहोत. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारकाबद्दल माहिती घेऊच, मात्र असं नकोय की मी फक्त बोलतोय आणि तुमचे काही प्रश्न पडले असतील तुम्हाला आणि ते विचारायचं राहून गेलं सर आणि काहीतरी आहे आमचा एक क्वेश्चन असं तुम्हाला कोणाला वाटलं असेल, यस, 1 ते 2 मिनिटं मी वेट करतो, तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता मित्रांनो. यानंतर पुढील भाग कंटिन्यू करू, बरेच जण आहेत लाईव्ह. नेक्स्ट वन महाराष्ट्राचा इतिहास. यामध्ये सुरुवातीला अगदी म्हणजे 1857च्या उठावाच्या पासून तर त्याच्या तिथून काही क्रांतिकारी चळवळ देखील असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हे आपल्याला अभ्यासायचं आणि त्याच दरम्यान वृत्तपत्रांचं महत्वाचं कार्य. आता जर कंबाईन ग्रुप बीचाही पेपर पाहिला तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की वृत्तपत्र आणि त्यानंतर ते कोणी स्टार्ट केलेलं वगैरे आहे. वृत्तपत्रांवरती क्वेश्चन आहे म्हणजे आहेच. तर कुठल्या कुठल्या भागावरती क्वेश्चन विचारला जातोय
हल्लीच्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून, त्यानुसारच आपण या ठिकाणी काही भाग टॉपिकचा इथे उल्लेख केलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासायचा आहे, लक्षात घ्या. ओके, तर नेक्स्ट वन, महाराष्ट्राचा इतिहास. यामध्ये साधारणपणे महाराष्ट्रातील आता उठाव, जसं आपण आता मगाशी उल्लेख केला होता मित्रांनो, 1857च्या उठावाबद्दल महाराष्ट्रात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आपण उत्तर भारतातून उठावाचं नेतृत्व कोणी कोणत्या ठिकाणी केलं याबद्दलचा आढावा थोडक्यात घ्यायचा आहे. पार्श्वभूमी देखील आपल्याला कुठून कुठपर्यंत हे आपण लक्षात घेतलं. त्याच धर्तीवरती इथे आपल्याला महाराष्ट्रातील उठाव जे आहेत 1857 पूर्व आणि 1857च्या नंतर इथे देखील त्याच पद्धतीने अभ्यासायचं आहे. म्हणजे पहा, जर महाराष्ट्रातून 1857च्या उठावाबद्दल बोलायचं झाल्यास या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम अभ्यासक्रमाला जो भाग असलेला, म्हणजे अभ्यासक्रमाला जो भाग आहे तो म्हणजेच पहा 1818च्या पासून पुढं म्हणजे आपल्याला दिसून येतं की तिथे महाराष्ट्रातील काही बांधवांनी उठाव केला होता. म्हणजे सुरुवातीला जर पाहायला गेलं तर तिथे आपल्याला भिल्ल बांधव असतील, त्यानंतर कोळी बांधव आहेत. ओके, यांनी जो उठाव केला होता तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. सुरुवातीचा भाग, त्यावरती क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात, कोणत्या ठिकाणावरनं उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. ओके, आणि त्यानंतर मग 1857च्या नंतरचे उठाव, जो मग साधारणपणे सातारा असेल, कोल्हापूर असेल, नाशिक मधील पेठ हे ठिकाण आहे, त्यानंतर मग सातपुडा आहे, त्यानंतर मित्रांनो नगर आहे. या ठिकाणी कोणी उठाव केलं होतं, कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचे नेतृत्व केलेल्या व्यक्तींची नावे हे परीक्षेमध्ये विचारले जातात. हा भाग आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अभ्यासायचा आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासाचा उल्लेख करीत असताना 57चा उठाव महत्वाचा भाग हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं. यानंतर यामध्ये मग ज्याप्रमाणे आपण तिथे उल्लेख केला होता क्रांतिकारी चळवळीचा, इथे आपल्याला ते अभ्यासणं आवश्यक. त्यात प्रामुख्याने काही महत्वाच्या व्यक्तींबद्दल अभ्यासणं गरजेचं. त्यात मग आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. ओके, वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर सेनापती बापट असतील, सर्वात महत्वाचे व्यक्ती सेनापती बापट. त्याच्या आधी म्हणून आपण चाफेकर बंधू, बापट यांच्या आधी चाफेकर, आपण नंतर जरी लिहित असलो तरी चाफेकर बंधू. ठीक आहे, तर ही यांच्याबद्दलचा आढावा आपल्याला थोडक्यात घ्यायचे, त्यांच्याविषयीचे प्रश्न. आणि असं नाही की म्हणजे वीर सावरकर यांच्याबद्दलचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील, तर त्यांचं कार्य जाणून घेत असताना त्यांच्या कार्यामध्ये त्यांना केलेल्या सहकार्यांच्या विषयीचेही प्रश्न परीक्षेमध्ये हे विचारले जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये हे प्रमुख व्यक्ती अभ्यासाचे आहेतच आहेत मित्रांनो. यांच्याबरोबरच त्यांना केलेले सहकार्य, त्या सहकार्यांच्या विषयीची माहिती घेणं आवश्यक आहे. यानुसार आपल्याला क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्राच्या बाबतीत अभ्यासायची आहे. हा एक भाग असेल महत्वाचा. आणि यानंतर मग आता मित्रांनो संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, हा एक महत्वाचा टॉपिक ज्यावरती प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारले जात आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेकरिता जो संघर्ष करावा लागला होता 1938च्या पुढे साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतं. सर्वप्रथम सुरुवातीला रामराव देशमुख यांचं महत्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली जावी याकरिता 1946 मध्ये आपल्याला तिथे बेळगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या स्थापनेचा ठराव मांडला जातो. आणि पुढे मग त्याच वर्षी 1946 मध्येच 28 जुलै रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या या स्थापनेचा निर्णय घेतल्याच्या नंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद संपन्न होते. या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी पार पाडल्याच्या नंतर एक व्यापक स्वरूप संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं दिसून येतं. आणि भाषावर प्रांत रचनेकरिता एकूणच म्हणजे मराठी भाषिकांचा एक प्रदेश त्या ठिकाणी स्थापन केला जावा महाराष्ट्र यासाठी हा लोकांचा म्हणजे अट्टहास आपल्याला दिसून येतो. आणि 1938 ते 1960 पर्यंत महाराष्ट्राच्या लढ्याकरिता जो अविरतपणे संघर्ष उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच माध्यमातून सर्वात शेवटी एकसंध मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र जो आपल्याला दिसून येतो, याचं जे सर्व म्हणजे 1938 ते 1960च्या दरम्यानच्या घडामोडी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यात ज्या व्यक्तींचा सहभाग आहे, त्यात वृत्तपत्रांचं कार्य ज्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या एकीकरणाकरिता त्यात प्रयत्न केले गेले होते. मग त्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधन असेल, त्यानंतर कृष्णाजी प्रकाश खाडीलकर यांचा नवा काळ असेल, या सर्व बाबी आपल्याला या वर्तमानपत्राच्या म्हणजे प्रल्हाद केशवात्रे, प्रख्यात्रे यांचा मराठा असेल, या माध्यमातून वृत्तपत्रांचंही कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. सर्व ठराविकपणे आढावा या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचा आहे. तो एक महत्वाचा घटक असेल. यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची चळवळ, तसेच कामगारांची चळवळ, दलित बांधवांची चळवळ, अलीकडे यावरती प्रश्न आपल्याला हमखास दिसत आहेत. त्यामुळे हे ठराविकपणे टॉपिक आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त अभ्यासणं आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेत या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करता येईल. ठीक आहे, हा एक महत्वाचा भाग. पुढे मग
स्त्रीमुक्ती चळवळ, त्यात स्त्रियांचंही कार्य लक्षणीय आपल्याला दिसून येतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असेल, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आहे, ज्या ठिकाणावरून ज्या व्यक्तींचा सहभाग, महिलांचा सहभाग आहे आणि ज्या माध्यमातून ब्रिटिशांची संघर्ष करीत असताना त्यांचंही लाखमोलाचं योगदान हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि यानंतर मग थोडक्यात संयुक्त महाराष्ट्र च्या लढ्याच्या नंतर ज्या वेळेस महाराष्ट्राची स्थापना होते 1 मे 1960ला, त्यानंतरच्या काही बारकावे आपल्याला स्थापनेनंतरची वाटचाल ठराविकपणे पुढील काही कालावधीत त्याचा आढावा थोडक्यात घ्यायचा आहे. ओके, हा झाला दुसरा टप्पा. थोडंसं फास्ट ते आपण संपवलेलं आहे, मात्र अभ्यासक्रमात ते व्यवस्थित कव्हर होईल. एक इंट्रोडक्शन म्हणून आपण किंवा तयारी करीत असताना काय आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. यानंतर मित्रांनो तिसरा आणि महत्वाचा भाग तो म्हणजेच समाजसुधारकांचा. हल्लीच्या काळामध्ये प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जर जाणून घेतलो आपण, यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. ज्याप्रमाणे आपण महत्वाच्या समाजसुधारकांचा उल्लेख करतो, म्हणजे शाहू फुले आंबेडकर असतील, त्यानंतर कर्वे आहेत, आगरकर, यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावायची आहेच. मात्र त्याचबरोबर आणखीन त्यांना त्यांच्या कार्यात सहकार्य केलेल्या व्यक्तींच्या बद्दल, तसेच इतरही काही समाजसुधारक ज्यांचा कुठेतरी थोडाफार उल्लेख झालेला असेल, मात्र त्यांचंही कार्य तेवढंच महत्वाचं असेल. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रांविषयीचे त्यांचं कार्य असेल, इतरही काही माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्यासाठी दिलेलं योगदान, याविषयीचे ठराविकपणे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मग काही संदर्भ साहित्यात त्यांचा उल्लेख असतो, काही वेळेला नसतो. तिथे मात्र आपली थोडीशी तारांबळ उडते, अरे हे तर आपण अभ्यासलेलं नाही आणि हे कुठले समाजसुधारक विचारले गेलेले आहेत असे आपल्याला वाटतं. मात्र मित्रांनो यासाठीच आपल्याला परीक्षेची तयारी करीत असताना या भागावरती अधिकची मेहनत करायची आहे, जेणेकरून परीक्षेत आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. ओके, महत्वाचे समाजसुधारक सहित बाकीचे समाजसुधारक, त्यांचंही कार्य, त्यांना दिलेली साथ, त्या व्यक्तींचंही कार्य हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, अशा 3 टप्प्यात या विषयाची आपल्याला तयारी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी करायची आहे. लक्षात घ्या, आधुनिक भारताच्या इतिहासात अभ्यासत असताना त्यात आपण जे काही टप्पे पाडलेले होते, या माध्यमातून आपल्याला त्याची तयारी करायची आहे. आणि यानंतर मग शेवटच्या टप्प्याकडे वळू आपण. थोडक्यात आजचा आपला एक डेमोन्स्ट्रेशनच्या माध्यमातून तयारी कशा प्रकारे विषयाची असल्या कारणाने कमी वेळामध्ये हा सेशन संपन्न होईल म्हणून आपण, परंतु नंतरच्या भागात सेशन जे असते ते 2-2 तासाचे तुम्हाला वेळापत्रकानुसार त्या पद्धतीने ते सेशन पार पडतील. शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण आता या सेशनच्या. त्यामध्ये या विषयाचं महत्व मित्रांनो, इतर विषयांच्या बाबतीत काही प्रश्नांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरती अधिक मेहनत करावी लागते. मात्र इथे या परीक्षेसाठी तुम्हाला मेरिटमध्ये येण्याकरिता जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त गुण मिळवून तर देऊ शकतोच हा विषय आपल्याला. उत्तरे चुकण्याची शक्यता कमी असेल, कारण ठराविकपणे 5 ते 6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर अभ्यासला तुम्ही लास्टचे काही शेवटचे, त्यातनं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजेच ठराविक टॉपिकवरतीच प्रश्न दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही तोच जर टॉपिक केलात, त्याच्या व्यतिरिक्त काही अभ्यासलं नाही, तेवढाच तुमचा वेळ देखील कमी वाचेल आणि त्या माध्यमातून तुमची व्यवस्थित तयारी होईल आणि त्याच्या बाहेरचे प्रश्न परीक्षेमध्ये नसतील. आणि म्हणून हे विषय अनन्यसाधारण महत्वाचा असं म्हणू शकतो आपण याकरिता. आणि जे टार्गेट सेट केलेलं आहे ते आपल्याला मिळवायचंच आहेत. त्यामुळे आपल्याला 8 प्रश्न कसे बरोबर येतील यासाठी आपला अट्टास म्हणजे आपला प्रयत्न तो असला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच हा विषय अत्यंत महत्वाचा मानता येईल. आणि आणखीन एक या विषयाचं महत्व सांगायचं झाल्यास मित्रांनो, ज्यावेळेस पूर्व परीक्षेची आपण तयारी करतोय त्याच वेळेस लक्षात घ्या, त्याच वेळेस मुख्य परीक्षेच्या उद्देशानेच आपण या परीक्षेची तयारी आधीच करून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ते त्या ठिकाणी फक्त रिव्हिजनचा भाग शिल्लक असणार आहे. मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला ॲडिशनसाठी जास्त भाग नसेल, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जो नोट्स असतील किंवा जो अभ्यासक्रम पूर्ण करून दिला जाईल तो मात्र मुख्य परीक्षेच्या धर्तीवरतीच असणार आहे. त्या कारणास्तव कमी वेळ तुमचा वाचेल. दरम्यानच्या काळात पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि सराव प्रश्न आणि PYQ याकडे तुमचा कल असणं आवश्यक आहे. आणि त्याच माध्यमातून तुम्हाला या विषयाचं महत्व अधिक असणार आहे इतर विषयाप्रमाणे, म्हणजे म्हणू आपण. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण देखील मिळवता येतील, हे लक्षात घ्या. यानंतर मित्रांनो PYQ किती महत्वाचे आहेत. काही वेळा जर पाहिलं तुम्ही तर फक्त पर्याय किंवा प्रश्नामध्ये ज्या व्यक्तींचे ज्या वृत्तपत्रांचं असेल, वृत्तपत्राविषयी प्रश्न असेल किंवा इतर कुठल्याही घटनेविषयीचा प्रश्न असेल 1857च्या उठावाचा, त्यातनं तुम्हाला पर्याय किंवा प्रश्नांमधून तिथे जशाच तसे काही स्टेटमेंट असेल किंवा व्यक्तींची नावे असतील ते तुम्हाला दिसून येत आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हे जास्त महत्वाचे असतील ते अभ्यासत असताना. दुसरं एक रिझन आहे PYQ महत्वाचं असण्याचे कारण म्हणजेच
PYQ रीड करत असताना प्रश्नांचं स्वरूप हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की कशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी सेट केला गेलेला आहे किंवा कुठल्या टॉपिकवरती प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत किंवा मग हाच टॉपिक करायचा, मग या टॉपिकवरती प्रश्नच दिसत नाहीये राव 5 ते 7 वर्षामध्ये, मग हा करायचाच नाहीये, त्याला तुम्ही सहजतेने स्किप करू शकता. म्हणून तुमच्या एका बाजूला अभ्यासक्रम, एका बाजूला मित्रांनो तुमच्या असं म्हणेन मी की डाव्या बाजूला तुम्ही जर अभ्यासक्रम ठेवलात आणि इकडे अगदी उजव्या बाजूला तुम्हाला PYQ ठेवायचे आहेत, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले ते पाहण्यासाठी, आणि मध्ये तुमचा संदर्भ साहित्य असणार किंवा नोट्स असतील जे तुम्हाला अभ्यासाचे आहे. या पद्धतीने तुमच्या अभ्यासाची रचना असणं आवश्यक, जेणेकरून आपल्याला या विषयाची तयारी व्यवस्थितरित्या करता येईल, कुठेही न भरकटता अगदी अभ्यासाला अनुसरून PYQ ला अनुसरून त्याचा अनालिसिस करून त्या ठिकाणी टॉपिक अभ्यासाचे, प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, कसे विचारले जात आहेत, त्यानुसार आपल्याला पुढील काळात प्रश्न विचारले गेल्याच्या नंतर त्याची उत्तर द्यायला जमतायत का. म्हणजे एखादा टॉपिक अभ्यासला, तो अभ्यासल्याच्या नंतर तुम्हाला फक्त सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन किंवा साधा सरळ स्टेटमेंट असणार आहेत का तिथे ते पाहायचं आहे. काही वेळेला असतील, काही वेळेला नसतील तर मग ते कसे विचारले गेले होते त्याकरिता PYQ. अरे मग हा टॉपिक अभ्यासलो तरी देखील मला हा प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, मग कुठे काय चुकतंय आपलं. मग त्यानंतर पुन्हा एकदा त्या टॉपिकचं बारकाईने अनालिसिस करणं, पुन्हा रिव्हिजन करणं आणि पुन्हा त्या प्रश्नाकडे येणं, या माध्यमातून आपला सराव होणं आवश्यक आहे. आणि तरच मित्रांनो आपल्याला या परीक्षेमध्ये यशस्वी होता येईल. एकाच विषयापुरतं नाही, प्रत्येक विषयाच्या बाबतीत सामान्य अध्ययनाच्या या माध्यमातून आपल्याला मार्गक्रम करीत राहायचा आहे. त्यामुळे इथे PYQ या विषयाचं तसंच इतर विषयांतही ते महत्वाचे असणार आहेत, एक्सेप्ट करंट अफेअर्स सोडून फक्त. ठीक आहे, त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्व असेल. शेवटी तुम्ही संदर्भ साहित्याकडे. जर मित्रांनो आपल्याला काही महत्वाच्या संदर्भ साहित्य मार्केटमध्ये जर पाहायला गेलं, बरेचसे संदर्भ साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असतात, मात्र एक ऑथेंटिक ज्या माध्यमातून अभ्यास केल्याच्या नंतर त्यातनं प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील आपल्याला असं दिसून येतं. असं जर पाहायला गेलं तर सुरुवात मी करेन संदर्भ साहित्याचा इथे. तर सर्वप्रथम तुम्हाला अभ्यासायचं आहे 8th स्टँडर्डचं इतिहासाचं पुस्तक मित्रांनो. ओके, स्टेट बोर्डला मी आधी महत्व देईन सुरुवातीला, स्टेट बोर्ड कडे, आणि त्यानंतर 11वीचं इतिहास. ओके, 11वीचा इतिहास, ओल्ड हिस्ट्री म्हणून आपण थोडक्यात, जुनं इतिहासाचं पुस्तक आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे सर्वप्रथम. ओके, यानंतर आता महत्वाचे एक संदर्भ सूची इथे मेन्शन करणं आवश्यक. या माध्यमातून पुढे जायचं. हे अभ्यासून झाल्याच्या नंतर तुम्हाला इतिहास या विषयाची तयारी करीत असताना पूर्व आणि मुख्य परीक्षेकरिता मी इथे मेन्शन करेन एक समाधान महाजन सरांचं इतिहासाचं पुस्तक आहे. तर आधुनिक महाराष्ट्र, भारताचा इतिहास आणि त्याचबरोबर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक, अशा 2 टप्प्यात आपल्याला हे 2 संदर्भ साहित्य पाहायला मिळत आहेत. तर तेही तुम्ही अभ्यासू शकता. त्या माध्यमातून नोट्स काढायचे असतील तर काढू शकता आणि तिथून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवता येतील, हे लक्षात घ्या. ओके, याबरोबरच ते आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. शिवाय बॅचच्या माध्यमातून लेक्चरही व्यवस्थित अटेंड केल्याच्या नंतर अकॅडमीच्या वतीने जे काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील त्याचाही अभ्यास केला, त्याचंही रिव्हिजन जर केलात व्यवस्थितरित्या म्हणून मी या ठिकाणी, त्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांची सोडवणूक देखील करता येईल मित्रांनो. तर हे महत्वाचं असेल. ठीक आहे, बाकीचे आणखी संदर्भ साहित्य आपल्याला मेन्शन करता येतील, परंतु जे महत्वाचे आहेत आणि एकदम भरमसाठ त्याचा उल्लेख न करता एकाने म्हणजे स्टेट बोर्ड सहित अनेक बाकीचं दुसरं संदर्भ साहित्य त्याला जोड असं म्हणू आपण, तेवढं जरी केलात तरी या परीक्षेकरिता महत्वपूर्ण ते असणार आहे. यानंतर मित्रांनो शेवटच्या भागात सराव प्रश्न. तर इथे PYQ अभ्यासल्याच्या नंतर अभ्यासक्रम पाहिलात, बरोबर, PYQ लक्षात आलं, अभ्यास करताय, नोट्स वगैरे आहेत सर्व, ह्या सर्वांचा अभ्यास झाल्याच्या नंतर अंतिमतः परीक्षेला जाण्याच्या आधी, परीक्षेचा अनुभव घेण्याच्या आधी तुम्हाला काही पेपर सोडवणं आवश्यक आहे. सराव प्रश्न तेवढेच महत्वाचे असतील, कारण जो अभ्यास केलेला आहे त्यानंतर आपण PYQ तर आपल्याला माहिती झालेले असतात, एव्हाना तोंडपाठे झालेले असतात, परंतु परीक्षेला सामोरे जात असताना त्याच्या आधी थोडाफार काही प्रश्नांचा जर सराव झाला तर आपण जो अभ्यास केलेला आहे त्यानंतर आपण त्या प्रश्नांची त्या वेळेमध्ये सोडू शकतो का ते प्रश्न, हे तपासून पाहणे तेवढंच गरजेचं असल्या कारणाने आपल्याला यावरती शेवटच्या टप्प्यामध्ये महत्व द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि सराव प्रश्नांचाही सराव होणे शेवटच्या टप्प्यात ते देखील आवश्यक आहे, जे अकॅडमीच्या माध्यमातून तो पूर्ण होणारच आहे आपला. ओके, टेस्ट सिरीज असणारच आहे आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवस्थित तयारी या ठिकाणी करून घेतली जाईल. ओके, तर एक अशा पद्धतीने एकूण स्ट्रक्चर म्हणून किंवा या विषयाची तयारी करीत असताना जो अभ्यासक्रम आहे त्याचं थोडंसं डिवायडेशन करून आणि या पद्धतीने आपले सेशन्स पुढे असणार आहेत. हा एक डेमो सेशन म्हणून आपण त्या माध्यमातून या विषयाची तयारी कशा प्रकारे करायला हवी याचा एक थोडक्यात आढावा या ठिकाणी आजच्या भागात आपण घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील त्याकरिता आपण एक 5 मिनिटं म्हणजे वेट करू. कोणाचं काही म्हणणं असेल तर नक्कीच प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही ते विचारू शकता, कमेंट करा. अदरवाइज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर and subscribe our channel. The Officer, your personal mentor.